सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता तुम्हाला मोफत मिळणार आहे पिठाची गिरणी, झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, भांडी. तर आता महिलांकरिता नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर आता सरकारकडून मोफत महिलांना इथं शिलाई मशीन असेल, प्रिंटर, पिठाची गिरणी, स्टील भांडी. तर आजपासून ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर अशा महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता महिलांसाठी जे काही शिलाई मशीन असेल, पिठाची गिरणी असेल, झेरॉक्स मशीन असेल, स्टीलची भांडी, तर एकूण 30 भांडी महिलांना इथं मिळणार आहे. तर आता यामध्ये जे की घरगुती भांडी यामध्ये 30 मिळणार आहे, जे की आता यामध्ये विविध योजना आहे. तर आता यामध्ये विश्वकर्मा योजना आहे, बांधकाम कामगार योजना आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यानुसार ऑफिशियल पेजवरती तुम्हाला बघायला मिळेल दिव्यांगासाठी प्रिंटर मशीन आहे. घरगुती व्यवसाय करत असेल तर अशांसाठी जे की महिलांसाठी शिलाई मशीन योजना आहे. तर आता यामध्ये महिलांसाठी 30 वस्तू मिळणार आहेत. तर यामध्ये 4 ताट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. किती? 4 ताट, वाट्या तुम्हाला 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह 1, पुन्हा पतले झाकणासह 1, पतले झाकणासह म्हणजे तुम्हाला एक गनसारखे मिळते आणि त्यावरती एक झाकणसुद्धा तुम्हाला दिले जाते. यानंतर जे काही चमचा एक तुम्हाला भात वाटपाकरता मिळून जाते, 1 चमचा वरण वाटपाकरता असे 2 चम्मच इथं तुम्हाला दिले जाते. लाईव्ह व्हिडिओ कोणकोणती भांडी मिळालेली आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. पाण्याचा जग तुम्हाला एक मिळतो स्टीलचा. मसाला डब्बा मिळतो तुम्हाला 7 भागावाला. यानंतर डब्बा झाकणासह 14 इंचीवाला एक मिळते तुम्हाला, एक 16 इंचीवाला मिळते आणि एक 18 इंचीवाला. किती? 14, 16, 18 असे 3 डब्बे तुम्हाला यामध्ये दिले जाते. म्हणजे डब्बाही मिळतो आणि झाकणही मिळते. किती? एक 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची. यानंतर एक तुम्हाला परात दिली जाते. त्यानंतर प्रेशर कुकर 5 लिटरवाला एक तुम्हाला दिला जातो. स्टीलची कढई, त्याचप्रमाणे स्टीलची टाकी, त्याचप्रमाणे वगराळसह म्हणजे एक वगराळसुद्धा मिळते जेणेकरून तुम्हाला पाणी वगैरे काढण्यासाठी. तर एकूण 30 जे काही नग आहे यामध्ये 30 जे काही वस्तू तुम्हाला यामध्ये देण्यात येते बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत. तर आता या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, घरबसल्या रोजगाराचं जे काही रोजगार उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, ग्रामीण व शहरी भागातील सर्वच महिलांसाठी सुवर्ण संधी आहे. यानंतर महिलांना कसा फायदा होतील? शिवणकाम व्यवसाय करून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता. त्यानंतर पिठाची गिरणीच्या माध्यमातून सुद्धा तुमची कमाई होईल. झेरॉक्स मशीन मिळाल्यानंतर तुम्ही प्रिंट सेवा करू शकता, सेवा देऊ शकता. त्याचप्रमाणे भांडी, संच तुम्हाला इथे मिळते. यानंतर दर महिन्याला तुम्ही 5 ते 15,000 रुपये इथं मिळवू शकता आरामशीर. यामध्ये कोण पात्र आहेत? तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला, स्वयंसहाय्यता गटातील महिला, विधवा, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिला, घटस्फोटित, दिव्यांग, शासकीय नोकरी नसावी. जर तुम्हाला शासकीय नोकरी असेल तुमच्या घरातील कोणालाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम येते नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर. तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, धुळे, नंदुरबार. यानंतर येते आपलं नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर. तर अशा जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे. तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ते आपण इथं जाणून घेऊया. यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड तुम्हाला लागणे इथं. त्याचप्रमाणे तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. रहिवासी दाखला, बँकेचं पासबुक, फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला बांधकाम कामगाराच्या याच्यातून जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे. हे तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून घेऊ शकता. यानंतर अर्जाचा नमुना अशा प्रकारचा राहील. तर आता तुम्हाला अर्ज कुठे भरून द्यायचा आहे ते सुद्धा थोडक्यात सांगणार आहे. महिलांसाठी मोफत शिलाई मशीन व साहित्य योजना. यामध्ये तुमचा तालुका लिहा, तुमचा जिल्हा लिहा, तुमचा जो काही तालुका आणि जिल्हा आहे. महिलांसाठी मोफत मशीन साहित्य मिळवण्याबाबत हा जो अर्ज आहे आपण इथं सादर करत आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे लिहा. XYZ तुमचं जे काही नाव आहे ते नाव लिहा. पत्ता लिहा, तुमचा तालुका,
ॲट पोस्ट काय आहे ते ॲट पोस्ट तालुका जिल्हा, तुमचा तालुका जिल्हा इथं लिहिल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे. यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं टाका, जन्मतारीख टाका, किती येते ते, तुमच्या कुटुंबाची सदस्याची संख्या. आता तुमच्या रेशन कार्डमध्ये किती सदस्य आहेत, 3 असेल तर 3 लिहा, 4 असेल तर 4 लिहा, 5 असेल तर 5 लिहा. जे की तुमचे सदस्य किती आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. 8 असेल तर 8 लिहा. वार्षिक उत्पन्न किती आहे, 21,000 आहे की 21,000च्या वर आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर आता तुम्हाला यामध्ये जे की दाखवल्याप्रमाणे आवश्यक साहित्य, तर आता योग्य पर्याय निवडा. तुम्हाला अशी चेकबॉक्स करायला सांगितलेलं आहे. जे पाहिजे तुम्हाला, फॉर एक्झाम्पल भांड्या संच पाहिजे असेल 30, तर यावरती क्लिक करा. जोडलेली कागद जे की यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे आहे, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, बँकेचे पासबुकची प्रत, फोटो, त्याचप्रमाणे दिनांक टाकायचे आहे, ठिकाण टाकायचं आहे, जे की अर्जदाराची सिग्नेचर करायची आणि पूर्ण नाव लिहायचं आहे. तर आता तुम्हाला भरपूर योजना इथं आहे. तर यामध्ये विश्वकर्मा योजना, तर यामध्ये तुम्हाला शिपी असेल, टेलर असेल तर अशांना शिलाई मशीन देण्यात येते. तर यामध्ये पात्रता 18 वर्ष असणे आवश्यक आहे. तर यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, त्याचप्रमाणे तुम्हाला PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन दिली जाते. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते. किती 5 ते 15 दिवस. तर ₹500 प्रति रोज तुम्हाला यामध्ये दिला जातो. टूल किटसुद्धा 15,000ची टूल किट अगदी मोफत तुम्हाला इथं दिले जाते. त्याचप्रमाणे प कमी व्याजदरामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 ते 2 लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज देखील इथं देण्यात येते. तर आता यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स लागेल, आधार कार्ड, आधारला मोबाईल नंबर लिंक पाहिजे, बँकेचं पासबुक, कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जर जातीचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला प्राधान्य, व्यवसायाचा पुरावा तुम्हाला इथं द्यावा लागतो. अर्ज कसा करायचा आहे, तर तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन PM विश्वकर्मा असं सांगा, ते तुम्हाला फॉर्म भरून इथं देतील. तर आता फॉर्म भरताना चुका करायच्या नाही. सर्व माहिती स्पष्टपणे जी काही अपलोड करायची आहे म्हणजे लिहायची आहे, किंवा तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरत असाल बांधकाम कामगाराचा, तर व्यवस्थित न चुकता फॉर्म भरायचे आहे. कागदपत्र व्यवस्थित जोडायचे आहे. नगरपालिका पावती विसरू घेऊ नका. म्हणजे तुम्हाला जिथं तुम्ही अर्ज देत आहात तर तिथून तुम्हाला पावती घ्यायची आहे. तर जवळच्या महानगरपालिकेशी संपर्क करा, किंवा महिला बाल विकास कार्यालयामध्ये अर्ज तुम्हाला मिळून जाईल, किंवा पंचायत समितीकडे हा जो अर्ज इथं उपलब्ध राहणार आहे. तर आता सर्वच इकडे ऑनलाईन सुविधा इथं उपलब्ध आहे. तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व या संपूर्ण योजनेचा लाभ घ्या. तर ही योजना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये आणि वेगवेगळ्या नावाने सुरू केल्या जाते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. असं नाही की तुमच्या जिल्ह्यात, आता चौकशी करा की तुमच्या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू आहेत का, लगेच अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या.